हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता मी पिवला आणायला चाललेली आहे मिरजेला आणि माझी मुंबईची सुट्टी संपलेली आहे. दुबईवरून आम्ही आलेलो आहोत 2 दिवस झाले. आता पिवला यायचं आहे कोल्हापूरला, तर पिवला आता मी आणायला चाललेली आहे. गुंडू आणि मी जाणार आहे. आज संडे असल्यामुळे ट्रेन नाही आहे, ट्रेनने जायचं होतं, खरं आता आपण बसने जाणार आहोत, एसटीने जाणार आहोत पिवला आणायला. तर चला. गुंडू कुठे चाललोय आपण? मिरजेला पिवला पिवला आणायला. कशाला आणायची पिवला? खेळायला. खेळायला? पिऊ काय भावली आहे का? धावली नाही, मग पिऊ बरोबर खेळायचंय. गाईस, तर मी पोचलेली आहे मिरजेत आणि लक्षातच नाही माझा व्हिडिओ बनवायचा. मी जेवलो आणि पडलोय आणि पिऊ इथे बसली आहे. आता रेडी होणार आहे पिऊ जायला. मुंडू इथे खातोय आणि मम्मी इथे पडलेली आहे अशी. तर आता आपण पिऊला घेतलेला आहे, पिऊला बॅगेत भरली आणि पिऊला घेऊन जाणार आहे आपण. पिऊला घेऊन चाललो आम्ही कोल्हापूरला. गुंडू, पिऊला घेऊन जायचं का नाही? कुठे? कोल्हापूरला. आम्ही चाललो कोल्हापूरला. 15-20 मिनिटं ट्रेन आली नाही. ट्रेन आलेली आहे पण गाडी अजून निघाली नाही. तर 10 ते 15 मिनिटानंतर आमची ट्रेन निघाली होती आणि मी डायरेक्ट पिऊला संध्याकाळी अवतार शो बघायला कोल्हापूरमध्ये घेऊन गेले होते. तर इकडे आधी मी पिऊला अवतार शो दाखवला, तिला फार आवडला. मस्त अशी लाइटिंग केली होती अवतार शोची. पिऊला घरी घेऊन आल्यानंतर आम्ही थोडा आराम केला आणि विचार केला की संध्याकाळी जाऊया, कारण की दुपारी ऊन खूप होतं. आणि रात्री डायरेक्ट आम्ही तिला अवतार शो बघायला घेऊन आलो आणि त्याच्यानंतर इथे भरपूर काही खेळण्यासाठी होतं. गुंडू मस्तपैकी असा घसरगुंडी खेळत होता आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही रात्री 10 वाजता महालक्ष्मी मंदिरामध्ये गेलो होतो. हॅलो गाईज, आम्ही आता 10 वाजता आलो मंदिरात. आता रात्री 10 वाजले तरी आम्ही मंदिरात आलेलो आहोत बघा, कारण की रात्री दर्शन मस्त होतं. आम्ही मंदिरात चालले, आता आम्ही आत आलेलो आहे. हां, चलो. रात्री 10 वाजता लाईट चालू आहे का? नाही ना. खुळ्यासारखं आलेलो आहे. मंडपाचं काम चालू आहे बघा, लाकडी मंडप बांधले सागवानाचा. आता आम्ही दर्शन घेतलेलं आहोत. हां, एवढंच. हां, जरा काहीतरी एंटरटेनमेंट द्या आम्हाला. काय द्यायचं सांग. काम चालू आहे मंदिराचं. गुंडू, आले मी मंदिरात. पाया पडलास? पडले. मित्र गेला तुझा काय? हॅलो गाईज, आम्ही चोबल सीट बसून चाललोय. चोबल सीट बोलतात काही, चोबल सीट वगैरे म्हणतो बघ. ट्रिपल नाही, चोबल. चोबल सीट बसून चाललंय आधी. चोबल सीट, टेबल सीट. ट्रिपल नाही, चोबल चोबल. 3.5 बसलोय आम्ही गाडीवरती. 1, 2, 3 आणि आता 3.5 जण आम्ही गाडीवर बसलोय. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो रंकाळ्यावरती. मी फक्त पिऊचे व्हिडिओ शूट केले आहेत जेव्हा आम्ही घराच्या बाहेर आलेलो आहोत. 1, 2, 3 दिवस आम्ही सलग संध्याकाळी बाहेर फिरत होतो आणि नंतर आम्ही तिला घेऊन गेलो रंकाळ्यावरती. रंकाळ्यावरती फार आम्ही एन्जॉय केला. व्ह्यू खूप छान होता, तर इथे व्हिडिओ फोटोशूट वगैरे केलेला आहे आणि माझा एक प्रमोशन शूट देखील होता. तर हा सँडविच आणि पिझ्झाचा एक प्रमोशन शूट होता, तर तो देखील आम्ही शूट केलेला आहे. आणि खरंच सांगू तर इथली टेस्ट 1 नंबर होती, पिऊला देखील आवडली. तर ह्या स्टॉलचं नाव आहे किट्टूस पिझ्झा अँड सँडविच, जे रंकाळ्या संध्या मठ समोर आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही जहाजमध्ये बसायला गेलो, बोटीमध्ये. आता पिऊची मजा बघा, कारण की पिऊ नंतर खूप घाबरणार आहे जहाजमध्ये बसल्यावर. पिऊ खूप नाचत नाचत गेली की मला ह्या बोटमध्ये बसायचं आहे. मला वाटलं इतकं काय वाटणार नाही, पण पोटात खूप मोठा गोळा येत होता. नंतर पिऊला बघा तुम्ही, मला असं घट्ट पकडून बसलेली आणि मला देखील ती घाबरवत होती. अजून बोट चालू झालेली नाही आहे, जहाज बोट काही पण म्हणू शकता ह्याला. पण हे एकदम डेंजर असं वर जाताना खाली येताना पोटात असा गोळा येतो जोरदार.
आता मजा बघा तुमची. खूप पोटात दुखत होतं आमच्या त्या जहाजामध्ये बसल्यावर. आणि इकडे गुंडूला आम्ही छोट्याशा बोटमध्ये बसवलेलं पाण्याच्या. आणि रंकाळ्यावरती सुंदर असा हा मेमध्ये मेळावा भरलेला असतो, जिथे सर्व खाण्यापिण्याच्या आणि खेळण्याच्या गोष्टी इथे असतात. आपल्या संध्या मठच्या ज्या समोर जो ग्राउंड आहे इथे सर्व लहान मुलांना खेळण्यासाठी आणि सर्व प्रकारचे पाळणे वगैरे सर्व काही असा मेळावा भरलेला असतो. तर आम्ही फार मज्जा केली. तर रंकाळा पूर्ण मी पिऊला दाखवलेला आहे आणि मज्जा केली. आणि नंतर आम्ही घरी जायला निघालो आणि घरी जाताना एवढा मोठा पाऊस लागला की आम्हाला मातबा रोडला थांबावं लागलं. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात की माझी अजून एक बहीण येणार आहे तिच्या 2 मुलांसोबत मुंबईवरून कोल्हापूरला. तर नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला ते दिसणार आहे. आणि आमची मज्जा बघायला विसरू नका नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.